हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. आज आपण 11th सायन्स मॅथ्स 2 मधला एक अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक पाहणार आहोत. तो म्हणजेच लिमिट्स. लिमिट्स आपण फंक्शनचं लिमिट्स फाइंड आउट करू शकतो. द लिमिट ऑफ अ फंक्शन is an important concept in calculus, which is a branch of mathematics. Complete structure of calculus is built on this concept. It is useful to study the behavior of a function. लिमिट हा कॅल्क्युलस मधला अत्यंत इम्पॉर्टंट असा कन्सेप्ट आहे. कॅल्क्युलस ही मॅथमॅटिक्सची अत्यंत इम्पॉर्टंट अशी ब्रँच आहे. कॅल्क्युलसमध्ये लिमिट नंतर कंटिन्युटी, डिफरन्सिएशन, ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह, इनडेफिनाइट इंटिग्रेशन्स, डेफिनाइट इंटिग्रेशन्स, ॲप्लिकेशन्स ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन्स, डिफरन्शियल इक्वेशन हे सगळे टॉपिक्स कॅल्क्युलस या कन्सेप्टमध्ये येत आहेत. मॅथमॅटिक्सच्या कॅल्क्युलस या ब्रँचमध्ये ते इन्क्लूड आहेत. तर कॅल्क्युलसची टोटल बिल्डिंग लिमिट या कन्सेप्टवरती उभारलेली आहे. लिमिटचा उपयोग आपण फंक्शनचं बिहेवियर फाइंड आउट करण्यासाठी करतो आहे. आता फंक्शनचं बिहेवियर फाइंड आउट करतो म्हणजे नेमकं काय करतो आहे. समजा माझ्याकडे एक फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x प्लस 3 नावाचं फंक्शन आहे. माझं x जर 1 ला अप्रोच होत असेल, x टेंड्स टू 1 म्हणजे x अप्रोचिंग 1, x माझं 1 ला अप्रोच होत असेल तर f ऑफ x कशाला अप्रोच होणार हे फाइंड आउट आपण करू शकतो. म्हणजे f ऑफ 1 इज इक्वल टू 1 प्लस 3 इज इक्वल टू 4. x माझं जेव्हा 1 ला अप्रोच होतं तेव्हा f ऑफ x माझं 4 ला अप्रोच होत आहे असा त्याचा अर्थ आहे. किंवा x माझं समजा 2 ला अप्रोच होत असेल, x टेंड्स टू 2, x जर 2 ला अप्रोच होत असेल तर f ऑफ x कशाला अप्रोच होणार हे फाइंड आउट करणं म्हणजेच लिमिट ऑफ द फंक्शन फाइंड आउट करणं होय. आता बघा, f ऑफ x च्या बदली मी f ऑफ 2 लिहिणार इज इक्वल टू 2 प्लस 3 इज इक्वल टू 5. याचा सिंपल अर्थ असा आहे x माझं 2 ला अप्रोच होत असेल तर f ऑफ x माझं 5 ला अप्रोच होत आहे. म्हणजे या लिमिट या कन्सेप्टच्या आधारे आपण फंक्शनचं बिहेवियर फाइंड आउट करतो आहे. x जर माझं एक समथिंग नंबरला अप्रोच होत असेल तर फंक्शनची व्हॅल्यू कुठे अप्रोच होते हे फाइंड आउट करणं म्हणजेच लिमिट फाइंड आउट करणं. आता लिमिट हा जो कन्सेप्ट आहे तो एका सिंपल एक्झाम्पलच्या आधारे आपण समजावून घेऊया. समजा माझ्याकडे एक सर्कल आहे आणि त्याच्यामध्ये एक मी रेग्युलर पॉलिगॉन इन्स्क्राइब्ड केला. मी या ठिकाणी एक रेग्युलर पॉलिगॉन इन्स्क्राइब्ड करतो आहे सर्कल मध्ये. हा माझा रेग्युलर पॉलिगॉन आहे. हा रेग्युलर पॉलिगॉन मी सर्कल मध्ये इन्स्क्राइब्ड केलेला आहे. याच्यावरून तुमच्या असं लक्षात येईल की एरिया ऑफ रेग्युलर पॉलिगॉन लेस दॅन एरिया ऑफ सर्कल असणार आहे. एरिया ऑफ रेग्युलर पॉलिगॉन इज लेस दॅन एरिया ऑफ सर्कल असणार आहे. कारण रेग्युलर पॉलिगॉन हा सर्कल मध्ये इन्स्क्राइब्ड आहे म्हणून रेग्युलर पॉलिगॉनचा एरिया लेस दॅन असणार आहे एरिया ऑफ सर्कल. समजा मी रेग्युलर पॉलिगॉनच्या साइडची संख्या वाढवली, म्हणजेच मी नंबर ऑफ साइड्स इन्क्रीज केल्या. नंबर ऑफ साइड्स जर मी इन्क्रीज केल्या तर रेग्युलर पॉलिगॉनचा एरिया इन्क्रीज होईल. जरी हा एरिया इन्क्रीज होत असला तरी सुद्धा हा एरिया रेग्युलर पॉलिगॉनचा एरिया हा सर्कलच्या एरियापेक्षा लेसच असणार आहे. याचाच अर्थ रेग्युलर पॉलिगॉनच्या एरियाचं लिमिट आहे एरिया ऑफ द सर्कल. रेग्युलर पॉलिगॉनचा एरिया इन्क्रीज कितीही झाला तरी सुद्धा
तो एरिया ऑफ सर्कल पेक्षा लेस असणार आहे. याच्यावरून आपण असं म्हणू शकतो लिमिट ऑफ एरिया ऑफ रेग्युलर पॉलिगॉन इज द एरिया ऑफ द सर्कल. ओके, तर आपण याच्यानंतर इंटरवल हा कन्सेप्ट पाहणार आहोत. तर इंटरवलचा कन्सेप्ट बघूया, कारण लिमिट शिकण्याआधी तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. लिमिट हा टॉपिक जर तुमचा परफेक्ट झाला तर मॅथमॅटिक्सचा पार्ट 2 जो आहे तो तुमचा परफेक्ट होईल. कॅल्क्युलसचा पार्ट ज्याचा परफेक्ट आहे त्याचंच मॅथमॅटिक्स परफेक्ट आहे असं समजलं जातं. त्यामुळं तुम्ही लिमिट हा टॉपिक अत्यंत सिरियसली शिकणं खूप आवश्यक आहे. तर चला आपण इंटरवलचा पार्ट बघू. आपण आता इंटरवलचा कन्सेप्ट पाहणार आहोत. इंटरवल्स लेट a and b be two real numbers such that a less than b, then आपल्याकडे a and b असे दोन रियल नंबर्स आहेत. a less than b, then close the interval म्हणजे काय बघा, the set of all real numbers such that a less than equal x less than equal b is called close the interval from a to b. It is denoted by close the interval a comma b. हे जे स्क्वेअर ब्रॅकेट बोथ साइडला काढलेला आहे याचा अर्थ क्लोज द इंटरवल a comma b. क्लोज द इंटरवल a comma b याचा अर्थ असा आहे की a इन्क्लूड आहे, आणखी b सुद्धा इन्क्लूड आहे, आणखी a आणखी b च्या बिटवीन जेवढे रियल नंबर्स आहेत ते सर्व रियल नंबर्स या इंटरवल मध्ये इन्क्लूड असतात. क्लोज द इंटरवल a comma b is equal to in curly bracket x such that x belongs to R and a less than equal x less than equal b. This is the set of close the interval. क्लोज द इंटरवल नंतर आपण ओपन इंटरवल बघणार आहोत. ओपन इंटरवल, ओपन इंटरवल the set of all real numbers, the set of all real numbers such that the set of all real numbers such that a less than x less than b is called open interval, is called open interval from a to b and is denoted by ओपन इंटरवल a comma b. हे जे सिंपल ब्रॅकेट आहे हे सिंपल ब्रॅकेट ओपन इंटरवल रिप्रेझेंट करतं. ओपन इंटरवल a comma b. ओपन इंटरवल a comma b चा मीनिंग आहे या ठिकाणी a आणखी b हे जे रियल नंबर्स आहेत हे या सेट मध्ये इन्क्लूड नाहीत, एक्सक्लूड आहेत. आणखी a आणि b च्या बिटवीन जेवढे नंबर्स असतील ते सगळे नंबर्स या इंटरवल मध्ये इन्क्लूड असतात. क्लोज द इंटरवल a comma b मध्ये a आणखी b हे नंबर्स आणखी a आणखी b च्या दरम्यान असणारे सारे नंबर्स या सेट मध्ये इन्क्लूड असतात क्लोज्ड इंटरवल मध्ये. आणि ओपन इंटरवल मध्ये a आणखी b एक्सक्लूड असतात, आणखी a आणखी b च्या बिटवीन असणारे ऑल रियल नंबर्स इन्क्लूड असतात. हा जो सेट आहे ओपन इंटरवल a comma b is equal to in curly bracket x such that x belongs to R and a less than x less than b curly bracket complete. या पद्धतीनं सेट ऑफ ओपन इंटरवल रिप्रेझेंट केला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे सेमी क्लोज्ड इंटरवल.
सेमी क्लोज्ड इंटरवल. सेमी क्लोज्ड इंटरवल पाहण्यासाठी मी इथं सेमी क्लोज्ड इंटरवलची डेफिनेशन लिहितो आहे. सेमी क्लोज्ड इंटरवल, semi-closed interval, the set of all real numbers, the set of all real numbers such that a less than equal x less than b is called semi-closed interval. From A to B, and is denoted by semi-closed A, B. हे A include आहे आणि B exclude आहे. सेमी क्लोज्ड इंटरवल मध्ये A इन्क्लूड असतं, B एक्सक्लूड असतं. आणखीन A आणखीन B च्या बिटवीन जेवढे रियल नंबर्स आहेत ते ऑल रियल नंबर्स या सेट मध्ये इन्क्लूड असतात. सेमी क्लोज्ड इंटरवलचा सेट लिहित असताना सेमी क्लोज्ड इंटरवल A, B इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट x such that x belongs to R and a less than equal x less than b अशा पद्धतीने सेमी क्लोज्ड इंटरवल रिप्रेझेंट केला जातो. सेट ऑफ सेमी क्लोज्ड इंटरवल या पद्धतीने रिप्रेझेंट केला जातो. आता आपण सेमी ओपन इंटरवल बघणार आहोत. बघा, सेमी ओपन इंटरवल, सेमी ओपन इंटरवल, the set of all real numbers, the set of all real numbers such that a less than x less than equal b is called semi open interval, semi open interval from A to B, and is denoted by, या साइडला इथं सिंपल ब्रॅकेट येईल A, B च्या साइडला क्लोज ब्रॅकेट येईल. म्हणजे या साइडला ओपन ब्रॅकेट, या साइडला क्लोज ब्रॅकेट. इकडे सिंपल ब्रॅकेट, त्या साइडला स्क्वेअर ब्रॅकेट येणार आहे. तर A इथं एक्सक्लूड आहे, B इथं इन्क्लूड आहे. आणखीन A आणखीन B च्या बिटवीन जेवढे रियल नंबर्स आहेत ते ऑल रियल नंबर्स या इंटरवल मध्ये इन्क्लूड असणार आहेत. तर हे झाले चार टाइपचे इंटरवल: क्लोज्ड इंटरवल, ओपन इंटरवल, सेमी क्लोज्ड इंटरवल, सेमी ओपन इंटरवल. हा सेमी ओपन इंटरवलचा सेट लिहित असताना सेमी ओपन इंटरवल A, B इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट x such that x belongs to R and A less than x less than equal b या पद्धतीने सेमी ओपन इंटरवलचा सेट रिप्रेझेंट केला जातो. ओके, तर हा सगळा कन्सेप्ट इंटरवलशी रिलेटेड होता. लिमिट फाइंड आउट करत असताना इंटरवलचा पार्ट तुम्हाला बऱ्याच क्वेश्चन्स मध्ये उपयोगाला येईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, बोथ साइडला स्क्वेअर ब्रॅकेट आणखीन A, B म्हणजेच हा क्लोज्ड इंटरवल आहे. बोथ साइडला मी स्क्वेअर ब्रॅकेट काढलेला आहे. याचा अर्थ A इन्क्लूड आहे, B इन्क्लूड आहे. आणखीन A आणखीन B च्या बिटवीन जेवढे रियल नंबर्स असतील ते ऑल रियल नंबर्स या इंटरवल मध्ये इन्क्लूड असतात. याला आपण क्लोज्ड इंटरवल असं म्हणतो आहे.
त्याच्यानंतर बोथ साइडला जर सिंपल ब्रॅकेट असतील तर याला आपण ओपन इंटरवल असं म्हणतो आहे. या ठिकाणी ए आणखीन बी हे दोन्ही रियल नंबर एक्सक्लूड असतात. आणखीन ए आणखीन बी च्या बिटवीन असणारे ऑल रियल नंबर्स इन्क्लूड असतात. त्याच्याशिवाय आपण सेमी क्लोज्ड इंटरवल बघितला होता. सेमी क्लोज्ड इंटरवल मध्ये या साइडला म्हणजे लेफ्ट साइडला किंवा ए च्या साइडला स्क्वेअर ब्रॅकेट आहे, बी च्या साइडला सिंपल ब्रॅकेट आहे. याचाच अर्थ ए इन्क्लूड आहे, बी एक्सक्लूड आहे. याशिवाय ए आणखी बी च्या बिटवीन जेवढे रियल नंबर्स असतील ते ऑल रियल नंबर्स या सेमी क्लोज्ड इंटरवल मध्ये इन्क्लूड असणार आहे. त्याच्याशिवाय सेमी ओपन इंटरवल मध्ये आपण लिहित असताना ए च्या साइडला सिंपल ब्रॅकेट काढतो आहे, बी च्या साइडला स्क्वेअर ब्रॅकेट काढतो आहे. याचा अर्थ ए एक्सक्लूड आहे आणखी बी इन्क्लूड आहे. ए आणखी बी च्या बिटवीन जेवढे रियल नंबर्स आहेत ते ऑल रियल नंबर्स या सेट मध्ये या इंटरवल मध्ये इन्क्लूड असतात. तर 4 टाइपचे आपण इंटरवल्स बघितले. क्लोज्ड इंटरवल, ओपन इंटरवल, सेमी क्लोज्ड इंटरवल, सेमी ओपन इंटरवल. चला नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहूया. नेक्स्ट कन्सेप्ट आहे नेबरहुड. नेबरहुड हा कन्सेप्ट लिमिट या टॉपिक मध्ये अत्यंत इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. नेबरहुड हा कन्सेप्ट आपण पाहणार आहोत. नेक्स्ट कन्सेप्ट नेबरहुड. Neighborhoods. Let A be some real number. The set of all real numbers x such that a minus delta less than x less than a plus delta, where delta is a small positive real number, is called delta neighborhood of A. समजा मी या ठिकाणी एक नंबर लाईन ड्रॉ करतो. या नंबर लाईन वरती या ठिकाणी ए हा एक रियल नंबर आहे, डेल्टा हा एक स्मॉल पॉझिटिव्ह रियल नंबर्स मी घेतला तर ए मायनस डेल्टा इथे येतं. समजा ए मायनस डेल्टा आणखी ए प्लस डेल्टा या ठिकाणी येतं. तर ए मायनस डेल्टा आणखी ए प्लस डेल्टा यांच्या दरम्यान जेवढे रियल नंबर्स आहेत या ऑल रियल नंबर्स ना आपण डेल्टा नेबरहुड ऑफ ए असं म्हणतो आहे. डेल्टा नेबरहुड ऑफ ए लिहित असताना एन डेल्टा ऑफ ए असं लिहितात. हे रीड केलं जातं डेल्टा नेबरहुड ऑफ ए या पद्धतीनं रीड केलं जातं. डेल्टा नेबरहुड ऑफ ए हा एक ओपन इंटरवल असतो. ओपन इंटरवल ए मायनस डेल्टा कॉमा ए प्लस डेल्टा हा एक ओपन इंटरवल आहे. डेल्टा नेबरहुड ऑफ ए. डेल्टा नेबरहुड ऑफ ए ची लेंथ 2 डेल्टा असते. लेंथ ऑफ डेल्टा नेबरहुड ऑफ ए 2 डेल्टा असते आणि डेल्टा नेबरहुड ऑफ ए चा मिड पॉइंट ए असतो. डेल्टा नेबरहुडचा मिड पॉइंट काय असतो? ए असतो. The length of delta neighborhood is 2 delta and midpoint of delta neighborhood of A is A. समजा तुम्ही 2 नावाचा एखादा रियल नंबर घेतला तर 2 चे नेबरहुड 1.99 आणखी 2.01 हे 2 चे नेबरहुड आहे. हे काय आहे? 2 चे नेबरहुड आहे. समजा 3 नावाचा रियल नंबर घेतला. 3 हा एक रियल नंबर तुम्ही कन्सिडर केला तर 3 चे नेबरहुड 2.99 आणखीन 3.01. 3 चे नेबरहुड काय आहे? 2.99 and 3.01 हे 3 चे नेबरहुड आहे. नेबरहुड हा कन्सेप्ट तुमच्या जर लक्षात आला असेल तर डिलीटेड नेबरहुड म्हणजे काय बघा. x बिलॉंग्स टू ओपन इंटरवल a मायनस डेल्टा a प्लस डेल्टा एक्सेप्ट x इज इक्वल टू a इज कॉल्ड
डिलीटेड नेबरहुड ऑफ ए. डिलीटेड नेबरहुड ऑफ ए म्हणजेच काय? ओपन इंटरवल ए मायनस डेल्टा अँड ए प्लस डेल्टा या इंटरवल मध्ये असणारे ऑल रियल नंबर्स एक्सेप्ट x इज इक्वल टू a इज कॉल्ड डिलीटेड नेबरहुड ऑफ a. नेबरहुडच्या कन्सेप्ट नंतर आपण पाहणार आहोत मीनिंग ऑफ x टेंड्स टू a, x टेंड्स टू a प्लस, x टेंड्स टू a मायनस याचा मीनिंग आपण पाहणार आहोत. नेक्स्ट कन्सेप्ट meaning of x tends to a. Let x be a variable and a be a constant if x takes values closer and closer to a but not equal to a, then we say that x tends to a or x approaches to a and write it as x टेंड्स टू a. समजा x हा एक व्हेरिएबल आहे, आणखी a हा एक कॉन्स्टंट आहे. x टेक्स व्हॅल्यूज व्हेरी व्हेरी क्लोज टू a but not equal to a, then we say that x tends to a and write as x tends to a. x हे व्हेरिएबल आहे, a हा कॉन्स्टंट आहे. x a च्या जवळच्या व्हॅल्यू धारण करत आहे, मात्र नॉट इक्वल टू a. x a च्या जवळच्या किमती धारण करत आहे, मात्र a कधीही होत नाही. तेव्हा आपण असं लिहितो आहे x टेंड्स टू a. हे वाचत असताना x टेंड्स टू a असं वाचतात किंवा x अप्रोचेस टू a असं वाचलं जातं आणि लिहिताना x टेंड्स टू a या पद्धतीने लिहिलं जातं. आता याच्यामध्ये दोन केसेस इन्व्हॉल्व आहेत. पहिल्या केसमध्ये केस 1 जी असणार आहे ती x टेंड्स टू a मायनस, x टेंड्स टू a मायनस. x टेंड्स टू a मायनस चा सिंपल मीनिंग आहे x a ला अप्रोच होत आहे, x व्हेरी व्हेरी क्लोज टू a असणार आहे, मात्र हे x लेफ्ट साइड न अप्रोच होत आहे. समजा माझ्याकडे एक नंबर लाईन आहे, या नंबर लाईन वरती इथं a आहे. x माझं जर लेफ्ट साइड न a ला अप्रोच होत असेल तर आपण त्याला x टेंड्स टू a मायनस म्हणतो. लेफ्ट साइड न अप्रोच होतं म्हणून याला x टेंड्स टू a मायनस असं लिहिलं जातं. समजा तुमचं x टेंड्स टू 5 ला अप्रोच होत असेल, समजा x तुमचं 5 ला अप्रोच होत असेल, हे लेफ्ट साइड ना अप्रोच होत असेल तर x टेंड्स टू 5 मायनस असं लिहिलं जातं. काही रायटर मंडळी x टेंड्स टू 5 मायनस 0 असं लिहितात. 5 मायनस 0 लिहिलं, x टेंड्स टू 5 मायनस 0 चा मीनिंग आहे x टेंड्स टू 5 मायनस. याचाच अर्थ x माझं 5 ला अप्रोच होत आहे, मात्र ते लेफ्ट साइड न अप्रोच होत आहे. त्याच्याशिवाय केस 2 जी असणार आहे ती केस 2 म्हणजेच x टेंड्स टू a प्लस. x टेंड्स टू a प्लस चा अर्थ असा आहे की या ठिकाणी या डायग्राम मध्ये मी दाखवतो आहे x माझं a ला अप्रोच होतं, मात्र ते राईट साइड न अप्रोच होत आहे. x माझं a ला अप्रोच होत आहे, मात्र कुठून अप्रोच होत आहे? राईट साइड न अप्रोच होतं, तेव्हा x टेंड्स टू a प्लस असं म्हटलं जातं. x ज्या व्हॅल्यू धारण करतं त्या ग्रेटर दॅन a असतात. लेफ्ट साइड न जेव्हा x माझं a ला अप्रोच होतं तेव्हा x ज्या व्हॅल्यू धारण करतं त्या लेस दॅन a व्हॅल्यू असतात. ओके, आता इथं x टेंड्स टू 5 प्लस असं जेव्हा मी म्हणतो आहे तेव्हा x माझं 5 ला अप्रोच होत आहे, मात्र ते राईट साइड ना अप्रोच होत आहे. काही रायटर मंडळी हे लिहिताना x टेंड्स टू 5 प्लस 0 असंही लिहितात. x टेंड्स टू 5 प्लस 0 याचाच अर्थ आहे x टेंड्स टू 5 प्लस, म्हणजेच x माझं 5 ला अप्रोच होतं, मात्र राईट साइड न अप्रोच होतं. लक्षात ठेवा,
x टेंड्स टू a मायनस चा अर्थ आहे x a ला अप्रोच होत आहे, मात्र ते लेफ्ट साइडने अप्रोच होतं. x टेंड्स टू a प्लस चा अर्थ काय आहे? x टेंड्स टू a चा अर्थ आहे x a ला अप्रोच होतं, मात्र ते राईट साइडने अप्रोच होतं, इथं लेफ्ट साइडने अप्रोच होतं. x टेंड्स टू a मायनस मध्ये लेफ्ट साइडने अप्रोच होतं, x टेंड्स टू a प्लस मध्ये राईट साइडनं a ला अप्रोच होत आहे. x टेंड्स टू a चा कन्सेप्ट, मीनिंग ऑफ x टेंड्स टू a जर तुम्हाला समजला असेल तर आपण द व्हॅल्यू ऑफ अ फंक्शन ऍट अ पॉइंट बघणार आहोत. नेक्स्ट कन्सेप्ट, व्हॅल्यू ऑफ अ फंक्शन ऍट अ पॉइंट. नेक्स्ट कन्सेप्ट पाहण्याआधी आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, x टेंड्स टू a याचा सिंपल मीनिंग आहे x माझं a ला अप्रोच होतं, मात्र x इज नॉट इक्वल टू a. x टेंड्स टू a means x approaches very close to a, but x is not equal to a. हा पॉइंट नोट करा. x tends to a means x is not equal to a. ओके, तर आता नेक्स्ट पॉइंट आपण पाहणार आहोत, व्हॅल्यू ऑफ अ फंक्शन ऍट अ पॉइंट. इथं एक मी फंक्शन लिहिलेलं आहे, f of x is equal to x square plus 1, then the value of a function at x is equal to 2. x is equal to 2 ला या फंक्शनची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. त्याला आपण f of 2, x ला रिप्लेस केलं 2 न, f of 2 is equal to 2 square plus 1 is equal to 4 plus 1 is equal to 5. म्हणजेच f of x is equal to x square plus 1 या फंक्शनची व्हॅल्यू at x is equal to 2 ला मला 5 मिळते आहे. इथं नेक्स्ट फंक्शन आपण विचारात घेऊ. लेट f of x is equal to x square minus 4 upon x minus 2, then the value of the function at x is equal to 2. x is equal to 2 ला या फंक्शनची आपण व्हॅल्यू फाइंड आउट करू. f of 2 is equal to 2 square minus 4 upon 2 minus 2 is equal to 2 square means 4, 4 minus 4 केलं तर 0 येतं, upon 2 minus 2 is equal to 0. हे 0 by 0 मिळालेलं आहे, म्हणजेच हे इनडिटर्मिनंट फॉर्म मध्ये आहे. आणखी इनडिटर्मिनंट फॉर्म मध्ये आहे म्हणजे या फंक्शनची व्हॅल्यू ऍट x इज इक्वल टू 2 ला एक्झिस्ट नाहीये. the function does not exist at x is equal to 2. x is equal to 2 ला हे फंक्शन एक्झिस्ट नाहीये, कारण at x is equal to 2 ला हे फंक्शन 0 by 0 फॉर्म मध्ये मिळत आहे, म्हणजेच at x is equal to 2 ला हे फंक्शन एक्झिस्ट नाहीये. ओके, तुम्हाला काही इनडिटर्मिनंट फॉर्म्स माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. मी इथं काही इनडिटर्मिनंट फॉर्म्स लिहितो आहे. या ठिकाणी बोर्ड वरती मी काही इनडिटर्मिनेट फॉर्म लिहिलेले आहेत. 0 by 0 हा इनडिटर्मिनेट फॉर्म आहे. इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी, इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी, इन्फिनिटी इंटू 0, 0 raised to 0, infinity raised to 0, 1 raised to infinity. These are the indeterminate form. अशा फॉर्मॅट मध्ये समजा फंक्शनची व्हॅल्यू आली तर फंक्शन डज नॉट एक्झिस्ट ऍट गिवन पॉइंट असं तुम्हाला लिहिता येईल.
ओके, हे इनडिटर्मिनेट फॉर्म लक्षात ठेवा. नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहणार आहोत लेफ्ट हँड लिमिट अँड राईट हँड लिमिट. लेफ्ट हँड लिमिट, लिमिट x टेंड्स टू a मायनस f ऑफ x इज इक्वल टू, समजा काहीतरी त्याची व्हॅल्यू L1 मिळत असेल तर याला आपण लेफ्ट हँड लिमिट असं म्हणतो आहे. x अप्रोच होत आहे a ला, मात्र लेफ्ट हँड साइड ने अप्रोच होत आहे, म्हणून लिमिट x टेंड्स टू a मायनस f ऑफ x ला लेफ्ट हँड लिमिट असं म्हटलं जातं. आणखी राईट हँड लिमिट, राईट हँड लिमिट म्हणजेच लिमिट x टेंड्स टू a प्लस f ऑफ x इज इक्वल टू, समजा काहीतरी L2 मिळत असेल तर लिमिट x टेंड्स टू a प्लस f ऑफ x ला आपण राईट हँड लिमिट असं म्हणतो आहे. कारण या ठिकाणी x माझं a ला अप्रोच होत आहे, मात्र ते राईट हँड साइड ने अप्रोच होत आहे, म्हणून याला राईट हँड लिमिट असं म्हटलं जातं. नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघणार आहोत एक्झिस्टन्स ऑफ लिमिट. नेक्स्ट कन्सेप्ट आहे एक्झिस्टन्स ऑफ लिमिट ऑफ अ फंक्शन ऍट अ पॉइंट x इज इक्वल टू a. फर्स्ट पॉइंट याच्यामध्ये इफ लिमिट x टेंड्स टू a मायनस f ऑफ x इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू a प्लस f ऑफ x, then limit exist at x is equal to a. जर लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट मिळत असेल तर तुमच्या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट आहे ऍट x इज इक्वल टू a असं आपण म्हणू शकतो. सेकंड, इफ लिमिट x tends to a minus f of x is not equal to limit x tends to a plus f of x, then limit does not exist at x is equal to a. If limit x tends to a minus f of x is not equal to limit x tends to a plus f of x, म्हणजेच लेफ्ट हँड लिमिट इज नॉट इक्वल टू राईट हँड लिमिट असं जर मिळत असेल तर लिमिट डज नॉट एक्झिस्ट ऍट x इज इक्वल टू a. तुमच्या फंक्शनचं लिमिट ऍट x इज इक्वल टू a ला एक्झिस्ट कधी असणार नाही जर लेफ्ट हँड लिमिट is not equal to right hand limit. जर लेफ्ट हँड लिमिट अँड राईट हँड लिमिट इक्वल असतील तर लिमिट एक्झिस्ट असतं. लेफ्ट हँड लिमिट इज नॉट इक्वल टू राईट हँड लिमिट, म्हणजेच लेफ्ट हँड लिमिट अँड राईट हँड लिमिट इक्वल नसतील तर लिमिट डज नॉट एक्झिस्ट असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट कन्सेप्ट अल्जेब्रा ऑफ लिमिट. Next concept algebra of limit. Limit x tends to a f of x plus g of x is equal to limit x tends to a f of x plus limit x tends to a g of x असं आपण लिहू शकतो. इथं थोडक्यात लिमिट सेपरेट केलेला आहे. लिमिट x tends to a f of x minus g of x is equal to limit x tends to a f of x minus limit x tends to a g of x असं आपल्याला मिळेल. थर्ड अल्जेब्राचा रूल, लिमिट x tends to a
k into f of x is equal to k into limit x tends to a f of x. हा जो k आहे तो मी लिमिटच्या बाहेर डायरेक्ट लिहू शकतो. k हा कॉन्स्टंट आहे या ठिकाणी, वेअर k is a constant. ठीक आहे. फोर्थ नंबरचा रूल काय आहे बघा, लिमिट x टेंड्स टू a f of x into g of x is equal to limit x tends to a f of x into limit x tends to a g of x असं आपल्याला लिहिता येईल. फिफ्थ रूल काय आहे बघा, लिमिट x टेंड्स टू a f of x upon g of x is equal to limit x tends to a f of x upon limit x tends to a g of x असं लिहिता येईल आपल्याला. नेक्स्ट इथं सिक्स्थ नंबरचा रूल, लिमिट टेंड्स टू a पाहिजे. लिमिट x टेंड्स टू a f of x रेस टू n आपल्याला असं लिहिता येईल, लिमिट x टेंड्स टू a f of x होल रेस टू n. या पद्धतीने आपल्याला हे एक्सप्रेस करता येईल. आणखीन एक रूल आहे अल्जेब्रा ऑफ लिमिट मध्ये, तो रूल असा आहे, इफ f of x less than g of x, then limit x tends to a f of x less than limit x tends to a g of x. जर f of x हे फंक्शन g of x या फंक्शन पेक्षा लेस असेल तर लिमिट x tends to a f of x हे लिमिट लेस असणार आहे लिमिट x टेंड्स टू a g of x पेक्षा. ओके. नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहणार आहोत, सम स्टँडर्ड रिझल्ट्स ऑफ लिमिट. नेक्स्ट कन्सेप्ट, सम स्टँडर्ड रिझल्ट्स ऑफ लिमिट्स. फर्स्ट रिझल्ट आहे लिमिट x टेंड्स टू a x इज इक्वल टू a. याला आपण डायरेक्ट मेथड म्हणतो आहे, लिमिट x टेंड्स टू a x इज इक्वल टू a. लिमिट x टेंड्स टू a x रेस टू n इज इक्वल टू a रेस टू n. ही सुद्धा डायरेक्ट मेथड आहे. या ठिकाणी बघा, लिमिट x टेंड्स टू a k इंटू x आहे. हा k कॉन्स्टंट आहे, लिमिटच्या बाहेर येणार. आणखी x लिमिट x टेंड्स टू a ला aच मिळतं, त्यामुळं लिमिट x टेंड्स टू a kx इज इक्वल टू ka. लिमिट x टेंड्स टू a k इज इक्वल टू k. कॉन्स्टंटचं लिमिट ऑलवेज कॉन्स्टंट मिळतं असं लक्षात ठेवा. लिमिट x टेंड्स टू a अर्थ रूट ऑफ x इज इक्वल टू अर्थ रूट ऑफ a. हे सगळे सिंपल फॉर्म्युले आहेत. नेक्स्ट 6 नंबरचा कन्सेप्ट काय आहे बघा, इफ p of x is a polynomial then limit x tends to a f of x is equal to p of a. नेक्स्ट हा जो फॉर्म्युला आहे 7 नंबरचा फॉर्म्युला, हा तुमच्यासाठी गॉडफादर फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला लिमिट मधला अत्यंत इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे बघा, लिमिट x टेंड्स टू a x रेस टू n माइनस a रेस टू n अपॉन x माइनस a इज इक्वल टू n इंटू a रेस टू n माइनस 1, where n belongs to natural number and a greater than 0. बघा मी पुन्हा एकदा सांगतो आहे, लिमिट x टेंड्स टू a x रेस टू n माइनस a रेस टू n अपॉन x माइनस a इज इक्वल टू n इंटू a रेस टू n माइनस 1. हा फॉर्म्युला
तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत बाय हार्ट असलाच पाहिजे. हाच फॉर्म्युला तुम्ही असाही एक्सटेंड करू शकता. बघा, मी अशा पद्धतीनं लिमिट एक्सटेंड्स टू ए एक्स रेस टू मायनस एम मायनस ए रेस टू मायनस एम अपॉन एक्स मायनस ए. इथं एन ला मी रिप्लेस केलेला आहे मायनस एम न. इथं एन ची व्हॅल्यू पॉवर जी आहे ती निगेटिव्ह आहे, तरी सुद्धा हा फॉर्म्युला मायनस एम इंटू ए रेस टू मायनस एम मायनस 1 असा होतो आहे. समजा या एन ला तुम्ही फ्रॅक्शन ला रिप्लेस केलं म्हणजेच लिमिट एक्स टेंड्स टू ए एक्स रेस टू पी बाय क्यू मायनस ए रेस टू पी बाय क्यू अपॉन एक्स मायनस ए. तर याचं आन्सर मिळतं आहे पी बाय क्यू इंटू ए रेस टू पी बाय क्यू मायनस 1. इथं फक्त क्यू इज नॉट इक्वल टू 0 ही बेसिक कंडिशन राहील. क्यू इज नॉट इक्वल टू 0, कारण डिनॉमिनेटरला जर 0 लिहिलं तर ते इनडिटर्मिनेट फॉर्म मध्ये जातं, म्हणून क्यू ची व्हॅल्यू 0 असता कामा नये. तर हे सगळे बेसिक फॉर्म्युले आहेत. हे फॉर्म्युले जर तुम्हाला परफेक्ट येत असतील तर लिमिट फाइंड आउट करणं खूप सोपं काम आहे. हे सगळे फॉर्म्युले तुम्ही पाठ करणं अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा हे फॉर्म्युले पाठ करा, लिमिट खूपच सोपं जाईल तुम्हाला, कारण लिमिट हा टॉपिक फॉर्म्युला बेस्ड टॉपिक आहे. यातले फॉर्म्युले जर तुम्हाला पाठ असतील तर लिमिट सोपं जाणार आहे. तर आपण आता मेथड ऑफ सॉल्विंग लिमिट पाहणार आहोत. नेक्स्ट कन्सेप्ट, मेथड्स ऑफ सॉल्विंग लिमिट्स. मेथड्स ऑफ सॉल्विंग लिमिट्स, त्याच्यामध्ये डायरेक्ट मेथड ही फर्स्ट मेथड आहे. डायरेक्ट मेथड मध्ये एक्स टेंड्स टू जे काही असेल ते तुम्ही डायरेक्ट सबस्टिट्यूट करता, आणखीन लिमिट फाइंड आउट करता. समजा तुम्ही एक्स टेंड्स टू ए आहे ते डायरेक्ट सबस्टिट्यूट केल्यानंतर मिळणारं लिमिट जर फायनाईट असेल तर तुम्हाला लिमिट मिळालं असं म्हणता येईल. मात्र तुम्ही डायरेक्ट मेथडनं सबस्टिट्यूट केल्यानंतर लिमिट व्हॅल्यू जर इनडिटर्मिनेट फॉर्म मध्ये जात असेल तर डायरेक्ट मेथड त्या ठिकाणी फेल होते. डायरेक्ट मेथडनं कधी लिमिट काढता येईल तर डायरेक्ट सबस्टिट्यूशन केल्यानंतर व्हॅल्यू लिमिटची फायनाईट मिळत असेल तर डायरेक्ट मेथडनं लिमिट आपल्याला फाइंड आउट करता येईल. मात्र सबस्टिट्यूट केल्यानंतर मला इनडिटर्मिनेट फॉर्म मध्ये आन्सर मिळत असेल तर डायरेक्ट मेथड तिथं फेल ठरते. डायरेक्ट मेथड जेव्हा फेल ठरते तेव्हा तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथड, रॅशनलायझेशन मेथड, आणखी ट्रिग्नॉमेट्रिक लिमिट्स यापैकी योग्य ती मेथड वापरावी लागेल. जर फॅक्टर्स पडत असतील तर फॅक्टरायझेशन मेथड वापरावी लागेल. जर फॅक्टर्स पडत नसतील तर न्यूमरेटरचं किंवा डिनॉमिनेटरचं किंवा न्यूमरेटर आणखी डिनॉमिनेटरचं बोथचं रॅशनलायझेशन करावं लागेल. बोथचं रॅशनलायझेशन, न्यूमरेटर आणखी डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करत असताना त्याला कॉन्जुगेटनं मल्टिप्लाय करावं लागेल. आणखी ट्रिग्नॉमेट्रिक लिमिटचे काही फॉर्म्युले आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. तर त्या ट्रिग्नॉमेट्रिक लिमिटच्या फॉर्म्युल्याच्या आधारे आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं लिमिट फाइंड आउट करता येईल. तर या मेथड्स आहेत लिमिट्स फाइंड आउट करण्याच्या. डायरेक्ट मेथड, फॅक्टरायझेशन मेथड, रॅशनलायझेशन मेथड, आणखी ट्रिग्नॉमेट्रिक लिमिट्स, अशा 4 मेथड्स एकूण आहेत लिमिट्स फाइंड आउट करण्याच्या. ओके, नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरला आपण एक्सरसाइज 7.1 स्टार्ट करणार आहोत. आज इथं थांबणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.